सत्संगतजी प्रेमाने बोला. धन निरंकार. सत्संगतजी तुकाराम महाराज म्हणतात, त्याग करा ऐसा करा, अहंकार दडवावे. मग जैसा जैसा राहे, काय उरले ते पाहे. अंतरीचं विषय जाड, येऊ पुढे ना द्यावे. तुका म्हणे शुद्ध मना, समाधान पाहिजे. सत्संगतजी संत म्हणतात, तुम्हाला त्याग करावा वाटला असेल तर अहंकाराचा त्याग करा. मग ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात तसेच राहा आणि आता काय उरले ते पहा. हृदयामध्ये द्वैतभावाचे जे दृढ संस्कार आहेत त्यांना समोर सुद्धा येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, मन शुद्ध ठेवून सदैव समाधान राहावे. माणसाच्या मनात सदैव लपून राहिलेला महत्त्वाचा विकार म्हणजे अहंकार, जो अज्ञानीपेक्षा ज्ञानी माणसाला जास्त असतो. शरीरातील 36 तत्वापेक्षा एक अहंकार आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला याविषयी समजावतात. ज्ञानेश्वरीमध्येही म्हणतात की ज्याप्रमाणे जागृतीमध्ये स्वप्न लपलेले असते, अमावस्येच्या दिवशी चंद्र लपलेला असतो, बालपणात तारुण्य गुप्तपणे असते, न फुललेल्या कळीमध्ये सुगंध लपलेला असतो, काष्टामध्ये जसा अग्नी लपलेला असतो तसा प्रत्येकाच्या शरीरात अहंकार लपलेला असतो आणि तो निमित्त मिळताच बाहेर पडतो. मग सत्संगतजी हा अहंकार रूपाचा, शक्तीचा, ज्ञानेचा, सत्तेचा, धनाचा आणि एवढेच नाही तर भक्तीचा सुद्धा अहंकार असतो. अहंकारामुळे मनुष्य गर्विष्ठ होतो व इतरांनाही तुच्छ लेखतो. हा अहंकार व्यक्तीला अक्षरशः नाचवितो, पण परमेश्वराला मात्र कोणताही अहंकार आवडत नाही. आपण परमेश्वरी लीलामध्ये किंवा कथामध्ये ऐकतो, भगवंताने अनेकांचे अहंकार नाहीसे केले आहेत. पण आपल्या जीवनात आपण अनेक साध्या गोष्टीचा अहंकार करतो. मोठा बंगला बांधला की छोट्या घरातील लोकांना तुच्छ मानतो. आपला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर झाला तर इतर सामान्य मुलांना तुच्छ लेखतो. खूप पैसा आला की गरिबांना तुच्छ लेखतो. खरे तर सत्संगतजी या सर्व गोष्टी अभिमान करण्याच्या नाहीत, कारण या शाश्वत नाहीत. अभिमान हा हरीचा भक्त असल्याचा असावा. अहंकारामुळे, अहंकाराच्या दोषामुळे आपल्या हातून इतरांचा अपमान होतो आणि अशी व्यक्ती देवापासून सुद्धा दूर होते, कारण अहंकारामुळे त्या व्यक्तीच्या मनात स्वतःविषयी गर्व असतो. इतरांना माझ्याविषयी मत्सर आहे, ते माझ्या रूपावर, शक्तीवर, ज्ञानावर उगाच जळतात असा त्या माणसाचा गैरसमज असतो व सदैव त्याच्याच चिंतनाने तो चांगल्या विचारापासून मुक्तो. सत्संगतजी खरं पाहिलं गेलं तर स्वतःला लहान समजणे, इतरांपेक्षा कमी ज्ञानी समजणे, इतरांच्या रूपाचा, ज्ञानाचा मान ठेवणे हेच परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, थोरपण सोडीजे, येथे युतपती अवघी विराजे. जे अंगी धाकुटे होई ते माझ्याजवळी. अहंकार सोडून नम्रता अंगी धरली पाहिजे, म्हणजे सर्व जगच आपले होते व नम्र होतात व सर्व जगाचे प्रेम आणि कौतुकही लाभते व असा नम्र माणूस देवालाही प्रिय असतो. जसे सत्संगतजी फळामुळे झाड वागतात, ज्याच्याजवळ ज्ञान आहे ती माणसे ज्ञानामुळे नम्र होतात, परंतु वाळलेले लाकूड आणि मूर्ख माणूस कधीही नम्र होत नाही. पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात की असा मनातला विकार पुढे येऊ देऊ नका, त्यासाठी मन शुद्ध ठेवले पाहिजे. मन किंवा चित्त हे संगतीच्या दोषामुळे अमंगल होते, विषय वासनामुळे मलिन होते आणि ते नामस्मरण केल्याने शुद्ध होते.
म्हणून सदैव परमेश्वराची आठवण करावी, म्हणजे मनात परमेश्वर येऊन बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका मने चित्त करावे निर्मळ, येऊन या गोपाळ राहे तेथे. आपणही आपल्या आनंदी जीवनासाठी मनातला अहंकार सोडला पाहिजे व नम्रता अंगी पाहिजे. नम्रता ही आपल्यापेक्षा कनिष्ठ माणसाजवळ तर धरतोच, पण खरी नम्रता ही दीन गरीब आपल्यापेक्षा कनिष्ठ माणसापुढे धरण्यात खरे माणुसकी आहे.